नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्राह्मण काळ किंवा उत्तर वैदिक काळ, या उत्तर वैदिक काळामधील सामाजिक स्थिती कशी होती किंवा राजकीय पार्श्वभूमी कशी होती, शासन व्यवस्था कशी होती, धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती कशी होती, या सर्वांविषयीची माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण त्या ब्राह्मण काळाला ब्राह्मण काळ असं का म्हटलं होतं ते बघितलं की धर्मामध्ये कर्मकांडाला फार महत्त्व प्राप्त झालं आणि धार्मिक विधी करणारा वर्ग म्हणून ब्राह्मण वर्गाला जास्त महत्त्व आल्यामुळं त्याला ब्राह्मण काळ असं म्हटलं जात होतं. त्यानंतर त्या ब्राह्मण काळामध्ये राजकीय जीवन कसं होतं आपण बघितलं की लहान राज्यासाठी राजन हे पद होतं, मोठ्या राज्यासाठी सम्राट हे पद होतं, राजेपद हे वंश परंपरागतीनं चालू होतं, शासन व्यवस्था राजाच्या नियंत्रणाखाली चालत होती, त्यासाठी मंत्री परिषद होती आणि राजाचं महत्त्वाचं कार्य असायचं ते म्हणजे न्यायदान करणं. त्यानंतर सामाजिक परिस्थिती कशी बदलत गेली आपण बघितलं की व्यवसायावर आधारलेली वर्णव्यवस्था ती जाती व्यवस्थेमध्ये रूपांतरित झाली आणि ब्राह्मण वर्गाचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. समाजामधली सामाजिक स्थिती कशी होती त्यामध्ये स्त्रियांचं स्थान आपण बघितलं की स्त्रियांना पूर्वीप्रमाणे असणारं सामाजिक स्थान तिथं कमी झालं, त्यांची प्रतिष्ठा कमी झाली आणि बालविवाहाची प्रथा जी आहे ती प्रथा त्या काळामध्ये सुरू झाली. विवाह संस्कारांना त्या काळामध्ये फार महत्त्व होतं आणि त्याचबरोबर 16 संस्कार जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत केले जाणारे संस्कार जे आहेत त्या संस्कारांना 16 संस्कार असं म्हटलं होतं आणि त्याच्यामध्ये मग आपण हे नामकरण, उपनयन, वेदारंभ, विवाह, संन्यास, अंत्यसंस्कार, गर्भधान असे अनेक प्रकारचे संस्कार आहेत. त्या सर्वांची माहिती जी आहे ती माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आणि मग त्यानंतर उत्तर वैदिक काळातील सामाजिक स्थिती जी आहे ती सामाजिक स्थिती कशी होती किंवा या 16 संस्कारांनंतरचा पुढचा कुठला मुद्दा आहे तो मुद्दा आपण आता बघणार आहोत. तर उत्तर वैदिक काळामधील सामाजिक स्थिती जी आहे त्या सामाजिक स्थितीमधला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आश्रम व्यवस्था. म्हणजे त्या काळामध्ये जी सामाजिक परिस्थिती बदलत गेली, सामाजिक स्थिती बदलत गेली म्हणजे पूर्व वैदिक काळामध्ये असणारी परिस्थिती आणि उत्तर वैदिक काळामध्ये असणारी परिस्थिती या दोघांमध्ये कशा पद्धतीने फरक पडत गेला, तो पडलेला फरक आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर त्याच्यामध्ये आश्रम व्यवस्था म्हणजे पूर्व वैदिक काळामध्ये जी व्यवस्था होती त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची व्यवस्था ही उत्तर वैदिक काळामध्ये प्राप्त झालेली आपल्याला दिसते. ब्राह्मण काळामध्ये मानवी जीवनाचे 4 टप्पे पाडलेले होते. म्हणजे मानवी जीवन जे आहे ते मानवी जीवन एकूण 4 टप्प्यांमध्ये विभागलं गेलेलं होतं. म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीचं जे जीवन आहे किंवा त्या जीवनामध्ये कोणकोणत्या प्रकारची कार्य करावयाची त्याला अनुसरून व्यक्तीच्या जीवनाचे 4 टप्पे पाडले होते. त्यालाच आश्रम असं म्हटलं जायचं. म्हणजे जे 4 टप्पे होते त्या प्रत्येक टप्प्याला एक प्रकारचा आश्रम अशा पद्धतीनं नाव दिलं होतं. उदाहरणार्थ ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम असे एकूण 4 टप्पे त्या काळामध्ये जीवनाचे पाडले होते आणि या टप्प्यांनाच आश्रम असं म्हटलं जायचं. म्हणून त्या काळामधली ही जी आश्रम व्यवस्था आहे ही आश्रम व्यवस्था कशी होती तर व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे जे बदल आहेत किंवा महत्त्वाची जी गोष्ट आहे ती या आश्रम व्यवस्थेमध्ये वर्णन केली होती. म्हणजे व्यक्तिगत आणि सामाजिक दृष्ट्या दोन्हीही जीवनाच्या दृष्टिकोनातून ही आश्रम व्यवस्था जी आहे ती आश्रम व्यवस्था अतिशय महत्त्वाची होती. जीवनाला दिशा देणारी व्यवस्था होती. कारण व्यक्तीचं जसं म्हणलं की जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्ती जे अनेक प्रकारची कार्य करते त्या प्रत्येक कार्याला दिशा देण्याचं काम किंवा व्यक्तीच्या जीवनालाच दिशा देण्याचं काम या आश्रम व्यवस्थेच्या माध्यमातून केलं जात होतं. त्यामुळं या आश्रम व्यवस्थेला व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान होतं आणि प्रत्येक आश्रमामध्ये मानवाने कोणती कार्य करावयाची याचं स्वरूप वर्णन करण्याचं काम या आश्रम व्यवस्थेमध्ये होतं. म्हणजे कोणत्या आश्रमामध्ये गेल्यानंतर कोणत्या प्रकारचं कार्य आपल्याला करावयाचं आहे
त्या सर्वांचं स्वरूप या प्रत्येक आश्रमामध्ये सांगितलेलं आहे किंवा त्या सर्वांचं वर्णन या प्रत्येक आश्रमामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम असेल, गृहस्थ आश्रम असेल, वानप्रस्थ आश्रम असेल किंवा संन्यास आश्रम असेल, असे 4 टप्पे त्या काळातल्या जीवनाचे पाडले गेलेले होते आणि या टप्प्यालाच आश्रम असं म्हटलं होतं किंवा आश्रम व्यवस्था अशी म्हटली होती. आणि प्रत्येक आश्रमामध्ये व्यक्तीला कोणकोणत्या प्रकारची कार्य करायची त्याचं संपूर्ण वर्णन या आश्रम व्यवस्थेमध्ये दिलेलं होतं. आणि त्यामुळं व्यक्तीच्या जीवनाला दिशा देण्याचं काम त्या काळामध्ये किंवा उत्तर वैदिक काळामध्ये, ब्राह्मण काळामध्ये या आश्रम व्यवस्थेनं केलेलं आपल्याला दिसून येईल. तर हे 4 टप्पे नेमके कोणते होते, आता त्याची सविस्तर माहिती आता आपण इथं घेऊया. तर त्याच्यातला पहिला टप्पा आहे किंवा पहिला आश्रम आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे जीवनातली, व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वात पहिली अवस्था असायची. व्यक्ती जन्मल्यानंतर किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या ज्या 4 अवस्था होत्या त्यातली पहिली अवस्था आणि अतिशय महत्त्वाची अशी प्रकारची ही अवस्था होती. कारण या अवस्थेमध्ये विद्यार्जनाला फार महत्त्व होतं. विद्यार्जन करणं म्हणजे ज्ञान मिळवणं, विद्या घेणं, शिकणं, ज्याला आपण म्हणतो शिक्षण घेणं. तर त्या शिक्षण घेण्याला या ठिकाणी फार महत्त्व होतं. ही पहिली अवस्था व्यक्तीच्या जीवनाची सुरुवातीची अवस्था बाल्यावस्था होती आणि त्यामुळं या अवस्थेमध्ये व्यक्तीला विद्यार्जन करण्यासाठी इथं महत्त्व दिलं होतं. शिक्षण घेण्याची ही पहिली अवस्था होती आणि या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या विद्यार्जनाला केव्हा सुरुवात केली जायची तर उपनयन संस्कार झाल्यानंतर. उपनयन संस्कार, आता उपनयन संस्कार म्हणजे काय हे आपण पूर्ववैदिक काळातील वैशिष्ट्य बघत असताना बघितलं होतं की उपनयन संस्कार कशा पद्धतीने केला जायचा किंवा का केला जायचा. तर आपलं स्वतःचं घर सोडून जेव्हा आश्रमामध्ये किंवा गुरुकुलामध्ये तो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात होता तेव्हा हा संस्कार केला जायचा, उपनयन नावाचा संस्कार. तर हा उपनयन नावाचा संस्कार केल्यानंतर तो विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी काय करायचा, गुरुकुलामध्ये प्रवेश करायचा. आणि गुरुकुलामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला काय केलं जायचं की शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याला पाठवलं जायचं. गुरुकुलामध्ये जाऊन तो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पात्र व्हायचा. आणि ब्रह्मचर्य आश्रम जे होतं, या ब्रह्मचर्य आश्रममधलं जीवन जे आहे ते अतिशय शिस्तप्रिय होतं. म्हणजे अतिशय शिस्तीमध्ये हे जीवन जे आहे हे जीवन त्या काळामध्ये जगावं लागायचं. शिस्तप्रिय अशा प्रकारचं जीवन होतं आणि संस्कारी जीवन होतं. कारण अनेक प्रकारचे संस्कार या बालवयामध्ये गुरुकडून त्या शिष्यावर केले जायचे, म्हणून संस्कारी अशा प्रकारचं ते जीवन होतं. ज्ञानार्जनाबरोबरच म्हणजे ज्ञान मिळवण्याबरोबरच अजून काय महत्त्वाचं होतं तर गुरुसेवा करणं आणि इतर अनेक महत्त्वाची जी कार्य होती ती इतर अनेक महत्त्वाची कार्य त्या काळामध्ये त्या शिष्याला या ठिकाणी करावं लागायचे. म्हणजे गुरुकुलामध्ये गेल्यानंतर शिक्षण घेण्याबरोबरच गुरुची सेवा करणं आणि इतर कामं करणं. म्हणजे आपण पूर्ववैदिक काळामध्ये पण बघितलं होतं की सकाळी लवकर उठणं किंवा माधुकरी मागणं, व्यायाम करणं, त्यानंतर शेतावर जाऊन गुरांना घेऊन जाणं, चाराला घेऊन जाणं, अन्नधान्य गोळा करणं, यासारखी जी वेगवेगळी कामं होती, गुरुकुलातली स्वच्छता करणं, ही सर्व प्रकारची कामं करणं हे त्या काळामध्ये महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी शिष्याला पार पाडावं लागत होतं. आणि गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर आपापल्या वर्णाप्रमाणे शिक्षण त्या शिष्यांना घ्यावं लागायचं. आता आपण मगाशी किंवा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं की वर्णव्यवस्था बदलली. पूर्ववैदिक काळातली वर्णव्यवस्था ही व्यवसायावर आधारित होती, मात्र उत्तर वैदिक काळामधली वर्णव्यवस्था जी आहे ही काय झाली, जातीवर आधारित गेली. आणि मग धार्मिक कार्य करणारा जो वर्ग होता तो ब्राह्मण होता की जो समाजामध्ये प्रमुख वर्ग म्हणून गणला गेला. आणि मग वर्णाप्रमाणे शिक्षण घेणं म्हणजे ब्राह्मण शिष्य असेल तर त्यांना धार्मिक कार्याचं शिक्षण घेणं किंवा वेदाध्ययनाचं शिक्षण घेणं, धार्मिक कार्य कशी करायची त्याचं शिक्षण घेणं. क्षत्रिय शिष्य असेल तर त्यानं युद्धनीती आणि राजनीती यासारखं शिक्षण घेणं. आणि वैश्य शिष्य असेल तर त्यानं शेती, व्यापार, उद्योग या प्रकारचं शिक्षण घेणं म्हणजे वर्णाप्रमाणे शिक्षण घेणं होय. म्हणजे ज्या वर्णातला तो शिष्य असेल त्या प्रकारचं शिक्षण त्याला
दिलं गेलं जात होतं. परंतु पूर्ववैदिक काळामध्ये असं नव्हतं. जो व्यक्ती ज्या प्रकारचं काम करेल तो त्याचा वर्ण असायचा. मात्र ब्राह्मण काळामध्ये जातीव्यवस्था आल्यामुळं त्या वर्णाप्रमाणे शिक्षण देण्याचं कार्य देखील गुरुकुलामध्ये सुरू झालं आणि संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या शिष्याची परीक्षा जी आहे ती परीक्षा दुसऱ्या गुरुकुलातल्या गुरुकडून घेतली जायची आणि मग त्या शिष्याची परीक्षा झाल्यानंतर तो शिष्य त्याचं शिक्षण जे आहे किंवा विद्यार्जन जे आहे ते या ठिकाणी पूर्ण व्हायचं. हे शिक्षण पूर्णपणे मोफत होतं, पूर्णपणे निःशुल्क होतं. कोणत्याही प्रकारचे पैसे त्यासाठी गुरु त्या शिष्याकडून घेत नव्हता. मात्र शेवटी गुरुदक्षिणा द्यावी लागायची. म्हणजे त्या शिष्याला त्या गुरुला दक्षिणा म्हणून किंवा गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी देणं अशा प्रकारचा नियम त्या काळामध्ये होतं. पण ती गुरुदक्षिणा काय द्यावी, किती द्यावी याच्याबद्दल कुठंही काही वर्णन नाही. म्हणजे गुरुदक्षिणा देणं एवढंच कार्य होतं. पण ती पैशाच्या स्वरूपामध्ये द्यावे किंवा सोन्याच्या स्वरूपामध्ये द्यावे किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये द्यावे असं काही ठरलेलं नसायचं. जेवढी गुरुदक्षिणा शिष्याकडून मिळेल तेवढ्यावरच समाधान मानण्याचं काम त्या काळातले गुरु देखील करत होते. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम ही पहिली अवस्था व्यक्तीच्या जीवनातली होती किंवा पहिला आश्रम होता की ब्रह्मचारी राहणं, ब्रह्मचर्य व्रत पालन करणं आणि ब्रह्मचारी राहणं आणि या ब्रह्मचारी पालन व्रत करत असताना विद्यार्जन करणं ह्या गोष्टीला या पहिल्या अवस्थेमध्ये अतिशय महत्त्व होतं. शिक्षण घेणं त्यासाठीची ही पहिली अवस्था किंवा पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचारी आश्रम. त्यानंतर पुढचा आश्रम आहे तो म्हणजे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम आता त्याच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे बघा. गृहस्थ आश्रम म्हणजे घर किंवा आपल्या संसारामध्ये जे काही कार्य आपल्याला करावे लागतात त्या प्रकारचा आश्रम म्हणजे गृहस्थ आश्रम. म्हणजे ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा गुरुची आज्ञा मिळेल तेव्हा तो शिष्य काय करायचा, शिक्षणानंतर स्वगृही परतायचा. म्हणजे स्वतःच्या घरी यायचा. पूर्ण शिक्षण झाल्यानंतर किंवा 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो विद्यार्थी काय करायचा, गुरुने आज्ञा दिल्यानंतर स्वतःच्या घरी यायचा आणि घरी आल्यानंतर त्याच्या गृहस्थ आश्रमाची सुरुवात जी आहे ती गृहस्थ आश्रमाची सुरुवात त्या शिष्याची व्हायची. आणि ह्या गृहस्थ आश्रमाची खऱ्या अर्थानं सुरुवात कधी व्हायची तर विवाहानंतर. म्हणजे त्या शिष्याचा विवाह झाला की मग त्या शिष्याचं गृहस्थ आश्रमामध्ये पदार्पण व्हायचं. म्हणजे गृहस्थ आश्रमामधली जी काही कौटुंबिक कार्य आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत पार पाडायच्या असतात. त्या पार पाडणाऱ्या जबाबदाऱ्या कधी सुरू व्हायच्या तर विवाहानंतर सुरू व्हायच्या. आणि त्यामुळं गृहस्थ आश्रमातली अनेक प्रकारची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य त्या ठिकाणी त्या शिष्याला पार पाडावी लागायची. त्याचबरोबर वंशवृद्धी करणं हा एक महत्त्वाचा भाग त्या काळामध्ये असायचा की विवाह करणं आणि स्वतः माता पिता बनणं किंवा वंशवृद्धी करणं या गोष्टीला त्या काळामध्ये फार महत्त्व होतं. आणि त्याचबरोबर 4 पुरुषार्थ ही कार्य करणं. म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 4 पुरुषार्थ होते: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत हे 4 पुरुषार्थ किंवा ती जी 4 महत्त्वाची कार्य आहेत ती प्रत्येक व्यक्तीला या गृहस्थ आश्रमामध्ये पार पाडावी लागायची किंवा ती त्यानं पार पाडावीत अशा प्रकारची अपेक्षा या गृहस्थ आश्रमामध्ये केली जायची. आणि गृहस्थ आश्रमामध्ये व्यक्तीला वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागायचं. म्हणजे अनेक प्रकारचे प्रसंग असायचे. कौटुंबिक जीवनातले असतील, व्यावसायिक जीवनातले असतील, सामाजिक जीवनातले असतील. अनेक प्रकारचे प्रसंग त्या व्यक्तीच्या समोर यायचे आणि त्या प्रसंगांना तो कशा प्रकारे तोंड देतोय त्याच्यावरून तो व्यक्ती अतिशय अनुभव संपन्न बनायचा. म्हणजे प्रत्येक वेळेस चांगलेच प्रसंग येतील असे नाही तर कधी कधी वाईट पण प्रसंग यायचे, कधी कधी संकटकालीन पण प्रसंग यायचे. म्हणजे आनंदाचे प्रसंग असतील, दुःखाचे प्रसंग असतील, संकटाचे प्रसंग असतील तर त्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे या संदर्भातला अनुभव जो आहे तो अनुभव त्या व्यक्तीला या गृहस्थ आश्रमामध्येच मिळत होता. आणि त्याचबरोबर अर्थार्जन करणं, वंशवृद्धी करणं, धार्मिक कार्य करणं, सांसारिक कार्य करणं, व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडणं या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमधून तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती अनुभव संपन्न बनायचा. आणि त्यामुळं हा जो गृहस्थ आश्रम आहे हा गृहस्थ आश्रम सर्वश्रेष्ठ समजला जायचा किंवा सर्वश्रेष्ठ आश्रम म्हणून त्याची गणना केली जायची. कारण
व्यक्तीच्या जीवनामधला हा एक महत्त्वाचा टप्पा होता आणि व्यक्तीला अनेक प्रकारची कार्य म्हणजे सांसारिक कार्य असतील, गृहकार्य असतील, व्यावसायिक जबाबदाऱ्या असतील, सामाजिक जबाबदाऱ्या असतील, अशा सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या या गृहस्थ आश्रमामध्ये त्याला पार पाडाव्या लागायच्या आणि तो व्यक्ती त्याच्यामधून अनुभव संपन्न बनायचा. म्हणून हा गृहस्थ आश्रम जो आहे, हा गृहस्थ आश्रम हा या चारही आश्रमामध्ये सर्वश्रेष्ठ समजला जायचा, म्हणजे सर्वश्रेष्ठ आश्रम म्हणून त्याच्याकडं बघितलं जायचं. तर अशा पद्धतीनं हा ब्रह्मचर्य आश्रमानंतर दुसरा आश्रम होता, तो म्हणजे गृहस्थ आश्रम. त्यानंतर तिसरा आश्रम आहे, त्याचं नाव आहे वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम, वान म्हणजे वनामध्ये जाणं किंवा अरण्यामध्ये जाणं. वनामध्ये किंवा अरण्यामध्ये जाऊन जीवन जगण्याचा जो काळ आहे किंवा टप्पा आहे त्याला म्हटलेला आहे वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम. तर हा आश्रम कशासाठी होता, तर गृहस्थ आश्रमामधली सर्व कर्तव्ये पार पाडल्यानंतर, म्हणजे 2 नंबरचा जो टप्पा होता गृहस्थ आश्रमाचा, त्या गृहस्थ आश्रमामधले सर्व प्रकारचे कर्तव्य किंवा कार्य पार पाडल्यानंतर सर्व बंधनामधून आणि मोहामधून मुक्त होण्यासाठी, सर्व बंधनामधून आणि मोहामधून मुक्त होण्यासाठी अरण्यामध्ये जाऊन ईश्वराचे चिंतन आणि मनन करण्याचा जो काळ असायचा किंवा तिथं अरण्यामध्ये जावं लागायचं, वनामध्ये जावं लागायचं आणि तिथं जाऊन ईश्वराचं चिंतन आणि मनन करण्यामध्ये वेळ घालवावा लागायचा. ही जी अवस्था होती त्या अवस्थेला वानप्रस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. म्हणजे गृहस्थ आश्रमामधली सगळी कार्य पार पाडल्यानंतर आता काय करायचं आहे, आपण सगळ्या बंधनामधून मुक्त व्हायचं आहे. म्हणजे माझा संसार, माझी मुलं किंवा माझे जे काही नातेवाईक आहेत त्या सर्व बंधनामधून मुक्त व्हायचं आहे, मोहामधून मुक्त व्हायचं आहे. कुठल्या प्रकारचा लोभ मनामध्ये राहिला नाही पाहिजे. मोह मनामध्ये न ठेवता ते सर्व सोडून काय करायचं आहे, वनामध्ये जायचं आहे किंवा अरण्यामध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन काय करायचं, तर ईश्वराचं चिंतन आणि मनन करण्यामध्ये आपला वेळ घालवायचा. ही जी अवस्था होती या अवस्थेला म्हटलेलं आहे वानप्रस्थाश्रम. तर ही जी अवस्था होती किंवा हा जो वानप्रस्थाश्रम होता तो सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 3 वर्गापुरता मर्यादित होता. म्हणजे पूर्ववैदिक काळाचा विचार केला तर पूर्ववैदिक काळामध्ये हा आश्रम जो होता तो कुठं होता, 3 वर्गापुरता मर्यादित होता. किंवा उत्तर वैदिक काळामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये 3 वर्गापुरता हा आश्रम मर्यादित होता. म्हणजे ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल आणि वैश्य असेल, हे जे 3 वर्ग होते या 3 वर्गापुरता हा आश्रम मर्यादित होता. मात्र नंतरच्या काळामध्ये जेव्हा ब्राह्मणांचं वर्चस्व अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, ब्राह्मणांची मक्तेदारी निर्माण झाली, त्या काळामध्ये मात्र हा आश्रम जो आहे तो फक्त ब्राह्मण वर्गापुरताच मर्यादित राहिला. म्हणजे 3 म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य लोकसुद्धा वानप्रस्थाश्रमामध्ये जाऊ शकत होते. मात्र नंतरच्या काळामध्ये मात्र तो आश्रम फक्त ब्राह्मणापुरता मर्यादित राहिला. फक्त ब्राह्मणांनीच ईश्वराचं चिंतन करण्यासाठी वनामध्ये जायचं किंवा अरण्यामध्ये जायचं, अशा प्रकारची समजूत नंतरच्या काळामध्ये प्राप्त झाली. आता वानप्रस्थाश्रमामध्ये गेल्यानंतर निर्मोही जीवन जगावे लागे. निर्मोही म्हणजे कुठलाही मोह मनामध्ये ठेवायचा नाही, कुठलाही लोभ मनामध्ये ठेवायचा नाही. एकदा सगळ्या बंधनामधून, सगळ्या नात्यामधून आपण बाहेर पडलो आणि अरण्यामध्ये जाऊन बसलो की नंतर मग माझा मुलगा काय करत असेल, त्याचं कसं चालत असेल, तो चांगला आहे का वाईट आहे, कुठल्याही प्रकारचा मोह त्या काळामध्ये मनामध्ये न ठेवता केवळ आणि केवळ ईश्वराचं चिंतन आणि मनन करण्यामध्येच तो काळ घालवावा लागायचा. म्हणजे एकदम निर्मोही जीवन, कुठलाही मोह न ठेवता निर्मोही जीवन त्या काळामध्ये जगावं लागायचं. आणि हा वानप्रस्थाश्रम जो होता तो वानप्रस्थाश्रम म्हणजेच काय होता, तर याच्या पूर्वीची जी अवस्था आपण बघितली गृहस्थ आश्रम आणि याच्यानंतर पुढचा आश्रम आहे संन्यास आश्रम. म्हणजे गृहस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या दोघांच्या मधली ही अवस्था होती की ज्या अवस्थेचा हेतू काय असायचा की संन्यास आश्रमाची पूर्वतयारी करून घेणे. म्हणजे जेव्हा 4थ्या अवस्थेमध्ये जायचा की पूर्ण संन्यास घ्यायचा आहे, जीवनाचा पूर्ण त्याग करायचा आहे, तेव्हा त्या संन्यास आश्रमाची तयारी व्हावी यासाठी हा वानप्रस्थाश्रम होता की जिथं निर्मोही जीवन जगावं लागायचं आणि ईश्वराच्या चिंतनामध्ये तो काळ घालवावा लागायचा. म्हणजे संन्यास आश्रमाची पूर्वतयारी करून घेण्याचा
हा काळ असायचा. सर्व जगापासून लक्ष काढून घेणं आणि ईश्वर चिंतनामध्ये वेळ घालवण्याचा हा काळ होता, की ज्या काळामध्ये आवश्यकतेनुसार आपल्या पत्नीला देखील बरोबर घेऊन जाण्याची परवानगी होती. म्हणजे बऱ्याच वेळेला एकटे सुद्धा ते लोक जायचे, मात्र पत्नीला जर आपल्याला वाटलं बरोबर घेऊन वानप्रस्थ आश्रमाला जायचं असेल तर ती सुद्धा परवानगी त्या काळामध्ये दिली जात होती. म्हणजे आवश्यकतेनुसार आपल्याला आवश्यकता वाटली तर पत्नीला सुद्धा आपण बरोबर घेऊन जाऊ शकत होतो. त्यानंतर शेवटचा आश्रम आहे 4 नंबरचा, तो म्हणजे संन्यास आश्रम. म्हणजे पूर्ण संन्यास घेणं. संन्यास आश्रम म्हणजे जीवनाचा पूर्ण त्याग करणं आणि संन्यास घेणं, अशा प्रकारची जी अवस्था होती. आणि शेवटची अवस्था आहे, म्हणजे 4 आश्रमातली ही शेवटची अवस्था आहे, शेवटचा आश्रम आहे की ज्याचा हेतू काय होता, संन्यास घेणं आणि निर्मोही जीवन जगणं किंवा सर्व बंधनामधून मुक्त होऊन अतिशय व्रतस्थ संन्यासी जीवन जगणं म्हणजे संन्यास आश्रम. ही 4 आश्रमामधली शेवटची अवस्था होती. आणि शेवटच्या अवस्थेमधला हेतू काय होता, तर षड्रिपूंवर मात करणे. षड्रिपू म्हणजे आपण म्हणतो की काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर. काम, क्रोध, मद, मोह, माया आणि मत्सर हे जे 6 आपले शत्रू आहेत किंवा 6 षड्रिपू आहेत, या 6 शत्रूंवर मात करण्यासाठी किंवा त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी काय करायचं आहे, संन्यास आश्रमामध्ये जायचं आहे. म्हणजे संन्यास घ्यायचा आहे, त्यागी जीवन जगायचं आहे, व्रतस्थ जीवन जगायचं आहे. तर षड्रिपूंवर मात करायची आहे आणि त्याचबरोबर सत्य आणि अहिंसा या नियमांचं पालन करण्याची ही अवस्था आहे. सत्य आणि अहिंसा, पूर्णपणे सत्यवादी राहणं, प्रामाणिकपणे कधीही खोटं न बोलणं आणि अहिंसा म्हणजे कधीही हिंसा न करणं, अतिशय शांतपणे शांततेनं आपलं जीवन जे आहे ते जीवन घालवणं आणि या सर्व नियमांचं पालन करण्यासाठीची ही अवस्था होती. सर्व बंधनातून मुक्त होऊन संन्यासी आणि व्रतस्थ जीवन जगण्याचा हा कालावधी होता. म्हणजे पूर्णपणे सगळ्या बंधनामधनं मुक्त व्हायचं, सगळ्या त्यागातून मुक्त व्हायचं, सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आणि संन्यासी आणि व्रतस्थ जीवन जगण्याचा हा कालावधी होता. आणि जीवनाची सांगता करण्याची अवस्था होती. म्हणजे याच आश्रमामध्ये आपलं जीवन जे आहे ते जीवन सुद्धा त्याची सांगता करायची, म्हणजे मोक्षप्राप्तीकडे जायचं आणि मोक्ष मिळवायचा, हा जो समज होता तो समज या काळामध्ये होता. आणि मग हा मोक्ष कधी मिळवायचा, तर या संन्यास आश्रमातल्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर व्यक्तीनं ईश्वरचं चिंतन मनन करत करत आपण मोक्षप्राप्ती करायची. म्हणजेच याच अवस्थेमध्ये संन्यास आश्रमामध्येच आपल्या जीवनाची सांगता करायची, अशा प्रकारची ही शेवटची अवस्था होती. म्हणजेच ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम अशा 4 महत्त्वाच्या अवस्था किंवा 4 महत्त्वाचे आश्रम उत्तर वैदिक काळामध्ये किंवा ब्राह्मण काळामध्ये होते, की ज्या आश्रम व्यवस्था कशासाठी होती, तर मानवी जीवनाला दिशा देणारी ही एक प्रकारची व्यवस्था होती. जीवनातील कार्याची विभागणी करणारी ही एक प्रकारची अवस्था होती. म्हणजे अतिशय सुरुवातीला शिक्षण घेणं, त्यानंतर गृहस्थ जीवन जगणं, त्यानंतर वनामध्ये जाणं आणि त्यानंतर पूर्णपणे संन्यास घेणं. म्हणजे जीवनातल्या कार्याची विभागणी करणारी ही अवस्था होती किंवा समाज जीवनाला पोषक अशा प्रकारची ही व्यवस्था होती. मात्र नंतरच्या काळामध्ये या वेगवेगळ्या अवस्थेमधले जे नियम आहेत ते नियम अतिशय काटेकोरपणे बनत गेले आणि बदलती समाजव्यवस्था किंवा समाजव्यवस्था बदलत गेली आणि त्यामुळं ही आश्रमव्यवस्था जी आहे ती आश्रमव्यवस्था नंतरच्या काळामध्ये नष्ट झाली. म्हणजे आजच्या काळामध्ये अशी कुठल्या प्रकारची अवस्था किंवा व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येत नाही. मात्र साधारणपणे याच 4 अवस्थेमधून आजच्या सुद्धा काळामध्ये आपण आपलं जीवन जगत असलेलो दिसतो. म्हणजे आपण सुद्धा लहानपणी शिक्षण घेण्याचं काम करतो, त्यानंतर आपण गृहस्थाश्रमामध्ये जातो, म्हणजे विवाह करतो, नोकरी व्यवसाय करतो, त्यानंतर शेवटी म्हातारपणामध्ये आपण काय करतो, ईश्वराच्या चिंतनामध्ये आपला वेळ घालवतो. म्हणजे साधारणपणे तशाच प्रकारची व्यवस्था आज देखील आहे, फक्त ती व्यवस्था आपण आश्रम व्यवस्था आहे असं म्हणत नाही. म्हणजेच अशा पद्धतीनं ही चांगली एक व्यवस्था आश्रम व्यवस्था त्या काळामध्ये होती, मात्र नंतरच्या काळामध्ये ती नष्ट झाली. त्यानंतर उत्तर वैदिक काळातील सामाजिक जीवनामध्ये अजून एक पुढचा महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे धार्मिक जीवन. म्हणजे
त्या काळातलं धार्मिक जीवन कसं होतं. तर पूर्ववैदिक काळामध्ये आपण बघितलं होतं की अनेक प्रकारच्या निसर्गाला देव म्हटलं होतं, किंवा सूर्य असेल, चंद्र असेल, नदी असेल, किंवा पाणी असेल, हवा असेल, म्हणजे निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींना पूर्ववैदिक काळामध्ये देवतांचं महत्त्व प्राप्त झालं होतं, किंवा त्यांनाच देव मानलं जायचं. मात्र उत्तर वैदिक काळामधली ती परिस्थिती बदललेली आपल्याला दिसते. उत्तर वैदिक काळामध्ये निसर्ग देवतांचे महत्त्व कमी झालं, म्हणजे निसर्गातला देव मानण्याचं काम जे होतं त्या सर्व देवतांचं महत्त्व त्या काळामध्ये कमी झालं. आणि मग कशाचं महत्त्व वाढलं, तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणजे ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव. महेश म्हणजे महादेव किंवा शंकर, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या 3 देवतांचं महत्त्व जे आहे हे महत्त्व या ब्राह्मण काळामध्ये अतिशय वाढलं. आणि त्याचबरोबर कर्मकांड आणि यज्ञकर्म करणं यांना अवास्तव महत्त्व प्राप्त झालं. म्हणजे या ब्राह्मण काळामध्ये धार्मिक कार्य करणं किंवा यज्ञकर्म करणं या सर्व गोष्टींना अतिशय महत्त्व प्राप्त झालं. जे ब्राह्मण सांगेल ते सगळं सत्य आहे, किंवा त्यांच्याकडूनच आपण कुठलंही कार्य करून घ्यायचं असेल तर त्यांची परवानगी घेऊनच कार्य करावं, किंवा धार्मिक कार्य त्यांच्या हातूनच करावं, तरच आपल्याला यशप्राप्ती होईल, फलप्राप्ती होईल. अशा प्रकारचा समज समाजामध्ये निर्माण झाला. आणि त्यामुळं पुरोहित वर्गाचं वर्चस्व जे आहे ते फार वर्चस्व त्या काळामध्ये वाढलं. पुरोहित वर्ग म्हणजेच ब्राह्मण वर्ग. तर या ब्राह्मण वर्गाचं वर्चस्व या काळामध्ये वाढलं. म्हणूनच या काळाला ब्राह्मण काळ असं म्हटलेलं आहे, कारण या काळामध्ये कर्मकांड करणं, यज्ञकर्म करणं, धार्मिक कार्य करणं या सर्वांचं महत्त्व जे वाढलं होतं. आणि कर्मकांड आणि यज्ञकर्म यामधून परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याची कल्पना रूढ झाली. म्हणजे त्या काळामध्ये हे धार्मिक कार्य, कर्मकांड आणि यज्ञकर्म केल्याशिवाय तुम्हाला परमेश्वर प्रसन्न होऊ शकत नाही, अशा प्रकारची धारणा समाजामध्ये निर्माण झाली. म्हणजे आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल, परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल, परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं असेल, तर ही धार्मिक कार्य, यज्ञकर्म करावीच लागतील. त्याशिवाय आपल्याला परमेश्वराला प्रसन्न करून घेता येऊ शकणार नाही. अशा पद्धतीनं समज लोकांमध्ये निर्माण झाला. आणि त्यामुळं पुरोहित वर्गाचं वर्चस्व वाढलं. आणि धार्मिक जीवन जे आहे ते साधारणपणे अशा प्रकारचं त्या काळामध्ये होतं की निसर्ग देवतांचं महत्त्व कमी झालं आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं महत्त्व वाढलं गेलं. त्यानंतर उत्तर वैदिक काळातील सामाजिक स्थितीमधला शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे आर्थिक जीवन. म्हणजे त्या काळामध्ये जगलं जाणारं आर्थिक जीवन. आता पूर्ववैदिक काळामधलं सुद्धा आर्थिक जीवन आपण बघितलं की पूर्ववैदिक काळ किंवा ऋग्वेद काळाप्रमाणेच उत्तर वैदिक काळामधलं सुद्धा आर्थिक जीवन असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे पूर्ववैदिक काळामध्ये ज्या पद्धतीनं शेती असेल, व्यापार असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे असतील, व्यवसाय असतील ते केले जायचे, तशाच पद्धतीनं उत्तर वैदिक काळामध्ये सुद्धा हे सर्व व्यवसाय पुढं चालू असलेले आपल्याला दिसतात. तिथं फक्त काही गोष्टींमध्ये बदल झाला, तर ती म्हणजे शेती करण्याची पद्धत इथं थोडी बदललेली दिसली. आणि त्याचबरोबर पिकांचे प्रकार जे आहेत ते पण इथं वाढले. म्हणजे ऋग्वेद काळामध्ये किंवा पूर्ववैदिक काळामध्ये जी पिकं घेतली जायची त्याच्यामध्ये वाढ झाली. म्हणजे त्याच्यापेक्षा अजून वेगळी पिकं घेण्याचा प्रघात सुरू झाला. आणि शेती करण्याच्या पद्धती काळानुसार त्या देखील बदलत गेल्या. जसं आज पण बघतो की आधुनिक शेती आपल्याकडे आली आहे, तसं त्या काळामध्ये पूर्ववैदिक काळापेक्षा उत्तर वैदिक काळामध्ये शेती करण्याची पद्धत देखील बदलली, पिकांचे प्रकार देखील वाढले, पिकं घेण्याच्या पद्धती बदलल्या, सुधारणा झाली पिकांमध्ये. आणि त्यामुळं शेती करणं हा एक व्यवसाय त्या काळामध्ये होता की ज्याच्या माध्यमातून अर्थार्जन करण्याचं काम केलं जायचं. त्याचबरोबर आपण ऋग्वेद काळामध्ये किंवा पूर्ववैदिक काळामध्ये बघितलं होतं की वस्तू विनिमय पद्धत होती. वस्तू विनिमय पद्धत की एक वस्तू द्यायची, दुसरी वस्तू घ्यायची, अशा प्रकारची पद्धत पूर्ववैदिक काळामध्ये होती. मात्र या उत्तर वैदिक काळामध्ये नाणे विनिमय पद्धत सुरू झाली. म्हणजे ब्राह्मण काळामध्ये काय झालं, वस्तू विनिमयाच्या ऐवजी नाणे विनिमय पद्धत सुरू झाली. आणि निष्क नावाचं नाणं चालू झालं. निष्क, तर आपण जसं आज रुपया म्हणतो, तर तसं त्या काळामध्ये निष्क नावाचं एक नाणं होतं की जे नाणं सुरू झालं आणि पैसे द्यायचे आणि वस्तू घ्यायच्या, अशा पद्धतीची सुरुवात जी आहे ती सुरुवात या उत्तर वैदिक काळामध्ये किंवा ब्राह्मण काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येईल. आणि त्याचबरोबर अर्थार्जन करण्यासाठी पूर्ववैदिक काळामध्ये पशुपालन, सुतारकाम, कुंभारकाम, गौंडीकाम, लोहारकाम यासारखे जे वेगवेगळे व्यवसाय, सोनारकाम असेल,
यासारखे वेगवेगळे व्यवसाय जे पूर्ववैदिक काळामध्ये चालत होते तशाच पद्धतीनं ते सर्वच्या सर्व व्यवसाय उत्तर वैदिक काळामध्ये सुद्धा चालू असलेले आपल्याला दिसून येतील. म्हणजेच काय की आर्थिक जीवनामध्ये फार मोठे बदल झाले नाहीत, पण वस्तू विनिमय पद्धतीच्या ऐवजी नाणे विनिमय पद्धत सुरू झाली आणि निष्क नावाचं नाणं त्या काळामध्ये सुरू झालं. हा एक बदल झाला आणि शेती करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल झाला. एवढाच बदल या आर्थिक जीवनामध्ये झालेला आपल्याला दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्ववैदिक काळ आणि त्याचबरोबर उत्तर वैदिक काळ किंवा ब्राह्मण काळ जो असेल त्या ब्राह्मण काळामधली सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती कशी होती, धार्मिक परिस्थिती कशी होती, या सर्वांची सविस्तर माहिती आपण या 2 व्हिडिओमधून घेतलेली असेल. हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.